विद्यार्थी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये तिरंगा मोर्चा काढला आणि या मोर्चातून ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। आता भाजप विरुद्ध भारत अशी लढाई सुरू झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। पाहूयात एक रिपोर्ट। या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं। तुम्ही आम्हाला लढायला शिकवलं आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं। त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये तिरंगा मोर्चा काढला। तिरंगा मोर्चाच्या व्यासपीठावरून ठाकरेंनी अभिजित दिपकेंचं कौतुक करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। आता खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली असून भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष सुरू झाल्याची टीका ठाकरेंनी केली आहे। तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी की आता तरी देशाकडे लक्ष द्या। हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। चला काही हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे। अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही। अंधभक्तांपुढे देशभक्त जिंकले आहेत असं ठाकरे म्हणाले। एका झुरळानं हुकुमशहाला नमवल्याची टीकाही ठाकरेंनी केली आहे। तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी की आता तरी देशाकडे लक्ष द्या। हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकरलं, ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते। आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका। ते काय देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारचा हा विषय आहे। ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजय जल्लोषासाठी सकाळी 8 वाजल्यापासूनच विद्यार्थी शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले होते। दिल्लीतल्या जंतर मंतर प्रमाणे या ठिकाणी सुद्धा जेनझींची क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली। सरकार विरोधात विविध प्रकारचे संदेश लिहिलेले पोस्टर तरुण या ठिकाणी घेऊन आले होते। या पोस्टरच्या माध्यमातून तरुणाई व्यवस्थेच्या विरोधात रोष व्यक्त करत होती। काही तरुणांनी विविध प्रकारची वेशभूषाही परिधान केलेली। कोणी शार्क बनून मोर्चामध्ये आलं तर कोणी स्पायडरमॅन बनून आलं होतं। लहान मुलंही आपल्या पालकांसोबत या मोर्चात सहभागी झाली होती। नीटमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांनाही या मोर्चात श्रद्धांजली वाहण्यात आली। आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत।
शेजारच्या घरामध्ये मूल झालं आणि पेढे हे वाटतायत असं सगळ्या 2 ठाकरे बंधूंचं चाललंय. मला मोठं आश्चर्य वाटतंय. अहो एक वेळ अशी होती की मातुश्रीवरती सगळे बडे बडे दिल्लीचे नेते येऊन थांबायचे बसायचे. आज यांना केजरीवालला भेटायला जात आहे. काल यांना राजीव गांधीनं राहुल गांधींनी यांना वेळ दिली नाही भेटायची. वेळ दिली नाही. राज ठाकरेंनी या मोर्चातून तरुणांचं कौतुक केलं. मोर्चाचं योग्य नियोजन केल्याबद्दल मुंबई पोलिसांचेही त्यांनी आभार मानले. या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंज्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं. 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केल्या. मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. राज ठाकरे येते तर असे बोलणारच ना. राज ठाकरेबद्दलचं वक्तव्य हे वेगळं असतं. त्यांना बाळासाहेबांचा असलेला त्यांच्यावरचा प्रभाव त्यातून हे वक्तव्य निघतात आणि त्याला कोणी विरोध करण्याचं काही कारण नाही. संजय राऊत तुमचा अजेंडा ठरलेला आहे आणि तुमचा अजेंडा आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करणं, अमित ठाकरेंचं करिअर सेट करणं, यासाठी मनसे आणि उभाटा गटाकडनं जेएनजीच्या नावाखाली हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही या रॅलीत कुठलाही झेंडा घेत नसला तरी तुमचा अजेंडा हा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या करिअरशी आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीमधल्या जंतर मंतरवरचं आंदोलन संपलंय. या आंदोलनाच्या वेळेला उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. मुंबईतल्या मोर्चातूनही ठाकरेंनी दिपकेंचं पुन्हा एकदा कौतुक करत भाजपवर निशाणा साधलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.